नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या संपूर्ण देशासह विदेशातही निवडणुकांचा माहोल आहे आणि याच निमित्तानं टीका, टोलेबाजी आणि आश्वासनांची सध्या खैरात सुरू आहे. कुणी खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतंय तर कुणी वेगवेगळी आमिष देऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतंय. बरं, तिकडे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचाही निकाल हाती आलाय. बरं, यातील ठळक मुद्दे तर आपल्या समोर आलेलेच आहेत, मात्र काही बारकावे देखील आहेत जे कदाचित आपल्या नजरेतून सुटले असावेत. बरं, याच बारकाव्यांवरती आज आपण भाष्य करूयात न्यूज प्लॅनेट या आपल्या विशेष सत्रात. तर सध्याच्या घडीला 14वी विधानसभा सुरू आहे. 26 नोव्हेंबरला याच विधानसभेचा कालावधी देखील संपणार आहे. बरं, मात्र यात 14व्या विधानसभेची इतिहासामध्ये खरं तर विशेष नोंद देखील झालेली आहे, कारण गेल्या 5 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कमालीची उलथापालथ झाली आहे. या विधानसभेनं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं 72 तासांचं सरकार पाहिलं. शिवसेना भाजप युती तुटताना पाहिली आहे आणि त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना बघितलंय. 2 वर्ष सरलेले आहेत आणि अचानकपणे शिवसेनेचे काही आमदार गायब झाले आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गाजली ती गुवाहाटीची झाडी आणि डोंगर. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं. शिंदेंनी भाजपसोबत युती करत सत्ता देखील स्थापन केली. काही कालावधी उलटताच होता की वेळेची चक्र पुन्हा एकदा फिरली आणि शिवसेनेमध्ये जे झालं तेच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झालं. राष्ट्रवादी देखील फुटली आणि अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडत काही आमदार घेऊन सत्तेमध्ये जाऊन बसले. युतीची महायुती झाली. इतकं सर्व या 14व्या विधानसभेनं पाहिलं. आता सर्वजण लागलेले आहेत 15व्या विधानसभेच्या तयारीला. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. आश्वासनांवरती आश्वासनं देण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू आहे. जणू काही स्पर्धाच त्यांच्यामध्ये रंगली आहे. मात्र ते जे आश्वासनं देत आहेत ते पूर्ण होणार आहेत का, आणि पूर्ण जरी झाले तरी देखील राज्याच्या तिजोरीचं काय, याचं सर्व गोष्टींवरती आता आपण नजर टाकणार आहोत. तर एकंदरीतच काय, तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं काही घोषणा केलेल्या आहेत. बरं, त्या घोषणा एकदा पाहणार आहोत. दर महिन्याला आपण 4000 रुपयांची मदत करणार आहोत. 1500 वरून 2100 रुपये, 3000 रुपये सीधा खटाखट. शेतकऱ्यांच्यासाठी 5000 कृषी आधारित स्थापन करणार आहोत. तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं काम मी करेन. बरं, एका बाजूला काय आणि कशा स्वरूपाचे आश्वासन आहे ते आपण ऐकलं, मात्र खऱ्या अर्थानं ही आश्वासनं नेमकी काय आहेत ते देखील समजून घेण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तर महायुती आणि महाविकास आघाडीनं केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांकडे लक्ष दिलं तर मात्र महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या आश्वासनांना तोडीस तोड देणाऱ्या घोषणा केलेल्या आहेत. त्यावर देखील आपण आता नजर टाकणार आहोत. बरं, तर एकंदरीतच महायुतीच्या मोठ्या घोषणा आपण सगळ्यांनी पाहिल्या. MSP वरती सध्या 0% इतकं अनुदान, तर सत्ता आल्यावरती 20% अनुदान, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर महायुतीच्या मोठ्या घोषणांवरती आपण या क्षणाला नजर टाकतो आहोत. पुढची महत्त्वाची घोषणा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी.
मात्र शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली जाणार असेल तर शेतकऱ्यांना 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी लागणार आहे। पुढची महत्त्वाची घोषणा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाठोपाठ 52 लाख कुटुंबांना 3 मोफत सिलेंडर देखील देण्याचं आश्वासन एका बाजूला दिलं गेलेलं आहे। त्यानंतर वृद्ध पेन्शनधारक म्हणजे सर्व वयोगटांना खुश करण्याचा प्रयत्न एकंदरीत महायुतीमध्ये केला जात असल्याचं दिसतंय। त्यानुसार सध्याच्या घडीला 1500 रुपये मिळतात, सत्ता आली तर मात्र 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। महायुतीच्या मोठ्या घोषणांवरती नजर टाकताना आता विद्यावेतनासंदर्भातली एक सगळ्यात मोठी घोषणा आहे बरं का। यामध्ये जर 10 लाख विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपये इतकं विद्यावेतन देण्यासंदर्भातला एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील यामध्ये घेतला गेला असल्याचं आपण यावेळेला पाहतोय। त्यानंतर पुढची महत्त्वाची घोषणा ती म्हणजे अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन या संदर्भातही बोलण्यात आलंय। मात्र यापूर्वी जर आपण विचार केला तर अनेक वेळेला अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी कितीतरी वेळेला आंदोलनं करावी लागलेली आहे। या आंदोलनांचा विसर पडून चालणार नाही। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे दर 5 वर्ष स्थिर ठेवणार आहे। दरवर्षी तुमचा पगार वाढो न वाढो मात्र तुमच्या खिशाला चाट लागत असते आणि सर्वसामान्यांच्या घरात येणाऱ्या या गोष्टी कशा प्रकारे स्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे महायुतीकडून ते देखील आपण या घोषणेच्या माध्यमातून जाणून घेतो आहोतच। पुढची आणखी एक महत्त्वाची घोषणा ती म्हणजे महायुतीच्या या मोठ्या घोषणांमुळे खरं तर तिजोरीवरती किती परिणाम होणार ते देखील पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं असू शकतंय। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचा घाट या ठिकाणी घातण्यात आलेला आहे। पुढची महत्त्वाची घोषणा महिलांना आणि मुलींना मोफत बस प्रवास देखील दिला जाणार असल्याचं महायुतीचं म्हणणं आहे। मात्र हा बस प्रवास कसा आणि काय घडवून आणणार याची देखील तयारी त्यांनी निश्चित केलेली असावी अशी आशा करायला हरकत नाही। त्यानंतर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ। कर्जमाफीवरून आपण अनेकदा पाहिलेलं आहे की प्रत्येक सरकार येतं त्यांचे आश्वासनं देतं। मात्र 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा घाट यावेळेला महाविकास आघाडीच्या या संपूर्णपणे घेत असलेल्या निर्णयांमध्ये किंवा आश्वासनांमध्ये असल्याचं आपल्याला थेट पाहायला मिळतं। पुढच्या घोषणेकडे वळूयात महाविकास आघाडीच्या। नियमित कर्जफेडीसाठी 50,000चं प्रोत्साहन देखील दिलं जाणार आहे। एकंदरीतच काय की ज्यावेळेला 50,000चं प्रोत्साहन देण्यात येईल त्यानंतर मात्र कर्जफेड करणं जे आहे ती सोपी जाऊ शकते का? नियमित कर्जफेडीसाठी हे प्रोत्साहन यासाठी आहे कारण वेळीच जर तुम्ही कर्ज फेडलं तर मात्र तुमच्या कर्जावरचा 50,000चा बोजा निश्चितच कमी होईल। त्यानंतर बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही बेरोजगार असाल, कुठेही तुम्ही कितीही आजपर्यंत कामं करण्याचा किंवा कामं मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या युवकांसाठी 4,000 रुपये इतकी तरतूद करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सध्या तरी घोषणा करताना दिसते। मग आता खरं तर सत्तेची स्पर्धा आहे, आश्वासनांची खैरात देखील देण्यात आलेली आहे। सत्तेच्या या स्पर्धेमध्ये आश्वासनांची खैरात आणि त्याचे फरक काय आहेत किंवा त्याच्यामध्ये कंपॅरिझन कशा प्रकारे करता येईल ते देखील आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून घेऊयात। ते म्हणजे असं की महायुतीची आश्वासनं एका बाजूला महाविकास आघाडीनं गॅरंटी म्हटलेलं आहे। काय गॅरंटी आहे, काय आश्वासन आहे त्यावर नजर टाकूयात। महायुती म्हणते की लाडकी बहीण योजना 2100 रुपये देणार। महालक्ष्मी योजनेअंतर्गत त्यातली तफावत जर पाहिली तर थेट 2100 रुपयांवरनं तीच तफावत थेट 3,000वरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा महत्त्वाचा निर्णय अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन देण्यासंदर्भात म्हटलेलं आहे। मात्र त्याच संदर्भात महिलांना आणि मुलींना मोफत बस प्रवास देण्यासंदर्भातही बोललं जात आहे। पुढचं आश्वासन आहे महायुतीचं शेतकऱ्यांना कर्जमाफी। 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देखील देण्यासंदर्भातलं आश्वासन दिलं जात आहे महायुतीकडून। महाविकास आघाडीचं म्हणणं शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ। नियमित कर्ज फेडीसाठी तब्बल 50,000 रुपये जे आहेत ते मात्र त्यांना त्या ठिकाणी माफ केले जाऊ शकतात। 52 लाख कुटुंबांना 3 मोफत सिलेंडर दिले जातील। 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये इतकं विद्यावेतन देण्यासंदर्भातलं आश्वासन आहे। तर तिकडे महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणते की मुलांना थेटपणे मोफत शिक्षण दिलं जाईल आणि बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंतची मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। एकंदरीतच काय
तर आपले जे मतदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं या संदर्भातले जाहीरनामे असतील, वचननामे असतील आणि त्याच्यातला आपण फरक समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण येत्या काळामध्ये तुम्हाला मतदानाला जायचं आणि मतदानाला जाण्यापूर्वी आपल्याला कुणाचं सरकार निवडायचंय हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करतोय. तर एका बाजूला सत्तेची स्पर्धा, आश्वासनांची खैरात देखील असल्याचं आपण पाहिलं. बरं, चला, घोषणा आणि गॅरंटी तर झालेली आहे. सत्ताधारी आणि गॅरंटी या संदर्भातलं आपण सगळं विश्लेषण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, राज्याची आर्थिक स्थिती मात्र या क्षणाला काय सांगतेय याचा निर्देश नको का जाणून घ्यायला? कारण जर अशा प्रकारच्या आश्वासनांची खैरात झाली तर त्याचा थेट भार हा तिजोरीवरती पडत असतो आणि तिजोरीवरती पडत असताना मात्र तिजोरीमध्ये किती पैसा आहे त्यावर नजर टाकायलाच हवी आहे. राज्याची राजकोषीय तूट या घडीला आहे 1,90,000 कोटी रुपये. हा आकडा दिसायला छोटा वाटत असला तरी फार मोठा आहे, कारण राज्याची ही राजकोषीय आकडेवारी आपण जाणून घेतलेली आहे. बरं, ही तूट भरून काढण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागणार आहे. म्हणजेच काय, तर कर्ज घेतलं तर ही तूट भरून काढणं शक्य होणार आहे. म्हणजे तिजोरीवरती आणखी एक भार पडणार आहे. महायुतीच्या घोषणेमुळे राज्याच्या तिजोरीवरती तब्बल 1,12,000 कोटींचा हा अतिरिक्त भार देखील आपल्याला सगळ्यांना पाहावा लागणार आहे. तर हा अतिरिक्त भार येणारं सरकार पेलवू शकणार आहे का याचा मतदारांनी विचार करणं आवश्यक आहे. तर ही झाली सध्याची राज्याची आर्थिक स्थिती. राज्याच्या आर्थिक स्थितीकडे आपल्याला लक्ष देणं यासाठी गरजेचं होतं, कारण ज्या वेळेला एखादी आश्वासनं दिली जातात किंवा आश्वासनांच्या निमित्तानं एखादा पैसा तुमच्या खात्यात थेटपणे दिला जात असतो, त्यावेळेला मात्र हा पैसा येणार कुठून, तर राज्याच्या तिजोरीतून. मात्र राज्याच्या तिजोरीची सद्य परिस्थिती जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न केलेला आहे. वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. बरं, गेल्या काही वर्षांपासून राज्यावरील कर्जाच्या डोंगराचा आलेख जर बघितला असता तर त्यात वाढच होताना दिसतेय आणि राज्यावरील कर्जाचा हा बोजा वाढतच राहणार की काय, कमीही होणार आहे की नाही, हे उत्तर तर येणारा काळच सांगेल. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरती किती कर्ज झालेलं आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण भूतकाळात माहीत नसेल तर भविष्याचा अंदाज लावणं हे तितकंसं कठीण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.